ऐकणं की फक्त बोलणं? तुम्ही खरंच ऐकता की फक्त उत्तर द्यायला थांबता? श्रोत्यांनो नमस्कार, मी पद्मा धुमाळ आज एक खूप साधा पण आयुष्य बदलून टाकणारा विचार घेऊन आले. टू इंग्लिश वर्ड्स, लिसन अँड सायलेंट. दोन्ही शब्दात तीच अक्षरं आहेत, सेम लेटर्स इन स्पेलिंग. पण आपण आयुष्यात किती वेळा सायलेंट राहून लिसन करतो? आज आपण ऐकतो, पण खरंच ऐकतो का? की समोरचा बोलत असताना आपण मनातच आपलं उत्तर तयार करत असतो? आणि ही फक्त थिअरी नाही, रोजच्या आयुष्यात बघा, फोनवर मित्रांशी बोलताना, ऑफिस मीटिंगमध्ये, कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये, ऑनलाईन किंवा रिमोट कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण ऐकतो कमी आणि रिॲक्ट जास्त करतो. रिस्पॉन्स देण्याऐवजी रिॲक्शन देतो. आणि त्या रिॲक्शनमध्ये काय असतं? घाई, गैरसमज आणि बऱ्याच वेळा ॲग्रेशन देखील. पण खरं काय आहे माहीत आहे? आधी पूर्ण प्रोसेस समजून घ्या. समोरच्याचा दृष्टिकोन ऐका, थोडा पॉज घ्या आणि मग रिस्पॉन्स द्या. ट्रस्ट द प्रोसेस, मगच योग्य डिसिजन येतो. कारण लोकांना सल्ला कमी हवा असतो, त्यांना कुणीतरी मनापासून ऐकणारा माणूस हवा असतो. आणि जेव्हा एखाद्याला वाटतं की कोणीतरी मला खरंच ऐकतंय, तेव्हा विश्वास निर्माण होतो, नातं मजबूत होतं आणि संवाद अधिक खोल जातो. नेतृत्व असो, नातं असो किंवा दैनंदिन जीवन, जो माणूस आधी समजून घेतो तोच खरा लीडर बनतो. लक्षात ठेवा, रिॲक्शन लीडर बनवत नाही. अंडरस्टँडिंग प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू लीडरशिप. आणि कधीकधी संभाषणातला सर्वात प्रभावी प्रतिसाद काय असतो माहीत आहे? काहीही न बोलणं, फक्त ऐकणं. आजपासून एक छोटा बदल करूया. कोणीतरी बोलत असताना मध्येच थांबवायचं नाही, पूर्णपणे ऐकून घ्यायचं. जर हा विचार तुम्हाला पटला असेल तर कमेंटमध्ये आय विल लिसन फर्स्ट असं नक्की लिहा. आणि हा पॉडकास्ट त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला हे ऐकणं गरजेचं आहे. मी पद्मा धुमाळ पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत रिॲक्ट कमी, रिस्पॉन्ड जास्त आणि लिसन सर्वात जास्त. धन्यवाद.